आज बघा माझ्या नातीला आणि माझ्या बाच्यासाठी मी बर्गर बनवायला घेतलाय। ते बर्गरचे पाव घेतलेले आहेत। तर या बर्गरच्या पावाला मी बटर लावलेला आहे आणि टोमॅटो केचप लावलेला आहे आणि इथे मी बटाटा उकडून घेतलाय। ह्याच्यात चाट मसाला, लाल तिखट पावडर, आणखीन मीठ हे तिन्ही टाकून थोडं मिक्स केलेलं आहे आणि इथे कांदा टोमॅटो घेतलेला आहे। आता मी हे बर्गरमध्ये भरणार आहे सगळं आणि आपली सँडविच मशीन जी आहे त्या सँडविच मशीनमध्ये टाकून गरम करणार आहे। तर आता इथे गावाला कसं पिझ्झा वगैरे भेटत नाही आणि बाकीचे पण आयटम भेटत नाही, त्याच्यामुळे म्हणजे भेटतात की पण खूप लांब जावं लागतं, तर इथे भेटत नाही। पण आपल्या मुलांचं मन राखण्यासाठी मी या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने बर्गर बनवून देणार आहे। काल पाव आणले होते माझ्या बाच्याने, मोठ्या बाच्याने पाव घेऊन आला होता, तर मुलं म्हणे आम्हाला बर्गर बनवून दे, तर मी याचं बर्गर बनवणार। आता 3 पावाचं तर केलं आहे, आता 3 पाव ठेवून देते परत। तर हा माझा व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि मी मशीनमधून बाहेर काढले बर्गर की तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू शकते ते कशा पद्धतीने, पण या पद्धतीनं पण केलेले बर्गर खूप छान लागतात आणि नक्कीच करून खावा, कारण का टेस्टी पण लागतात। तसं फक्त एवढंच की चीज वगैरे नसल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतो। त्याच्यात मी लिंबूसुद्धा पिळलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने बनवणार आहे। तर आता आपल्याला हा बटाटा जो आहे तो असा मॅश करून लावायचा आहे, असं सगळ्यात बटाटा भरायचा आहे असा। तर मी एक भागांना मी बटाटा भरणार आहे, असे तिन्ही भागांना 3 पावाच्या 2-2 भाग, एका पावाचे 2-2 भाग केलेले। तर मी असं बटाटा तिन्ही पावांना भरणार आहे। जेवढा आपण जास्त भरू तेवढं छान होता मस्तपैकी, तुम्ही बघू शकता। याला खरं हिरवी चटणी पण खूप छान लागते, पण आता कसं लहान मुलांची आता खाण्याची इच्छा आहे आणि इथे सामान भेटणं मुश्किल आहे, त्याच्यामुळे आहे त्या थोडक्या सामानात आपलं मस्तपैकी मुलांचं मन राखण्यासाठी पण व्यवस्थित मुलांचं मन राखण्यासाठी हा बनवून देते। आणि तुम्ही नक्कीच बघा, हा पण ह्या पद्धतीने बनवलेलं पण खूपच छान लागतं, तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपल्या मुलांचं पण मन राखण्यात येतं। आता इथे मी टोमॅटो पण भरते, टोमॅटो आणि कांदा तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीनं तुम्हाला जास्त बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने एकदम। तर हा आपण असा जॉईन करायचा आहे आणि जॉईन केल्याच्या नंतर या मशनीमध्ये मी या पद्धतीत ठेवणार आहे, तिन्ही बर्गर ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मी आता 2 मुलांसाठी म्हणून खास हे तयार केलेलं आहे, बर्गर बनव म्हणून म्हटलं ना। हे बघा ह्या पद्धतीने आपण सँडविच मशीनमध्ये गरम करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आता मी हे गरम करायला ठेवते, तोपर्यंत तुम्ही आपण गरम झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवते। धन्यवाद। आता बघूया आपला बर्गर तयार झाला आहे का, सँडविच मशीनमध्ये लावलेला आहे। तर मी हा बटन बंद केलं आहे, तर बघू शकता हे बघा मस्त असे माझे बर्गर तयार झालेले बघू शकता तुम्ही। तर आता आपण काढून घेऊया एक एक। बघा किती छान असं झालेलं आहे, फक्त आपल्याकडे निवडी हे साहित्य नसल्यामुळे, पण ह्या पद्धतीने पण बनवलं खूप छान आणि सुंदर लागतात, टेस्टी लागतात। तर खूप गरम आहे, तर हे बघा आपले
रेडी झालेले आहे. आता मी मुलांना खायला देते. खूप छान असं झालं. बर्गरची उंची जास्त 3-4 थर लावू शकतो. तर आता आपण 2च थर लावलेले आहे, कारण का मुलांची इच्छा असल्यामुळे मी ह्या पद्धतीने बनवून दिलं. तर चला मुलांना हे बर्गर खावा, बघा कसं लागतंय. आणि का बाळा हे बर्गर खाऊन बघ. तुला मी टॅमॅटो सॉस देते. आता वया तर आता इथे टॅमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही. सानिका तू पण खाऊन घे बाळा. हा घेते. आणि कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये मला सांगा. नक्कीच लाईक करा. कसा वाटला बाळा? एकदम छान. खूप छान टेस्टी लागतो. तर या सॉस बरोबर खा. तर सानिका तू पण खाऊन बघ आणि मला टेस्ट सांग कशी वाटते ती. एकदम मस्त झालाय. तुम्ही पण असा ट्राय करा, करून खावा. खूप छान झालाय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा.